मुंबईच्या एका मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीकडे आता आपण वळणार आहोत। मुंबईमध्ये रविवारी रात्री चालत्या लोकलवर स्टंट करताना एकाचा जागीच मृत्यू झालाय तर एक जण जखमी झालेला आहे। पहिली घटना रात्री 9:40 विक्रोळी आणि घाटकोपर दरम्यान घडली आणि यावेळेला एक तरुण स्टंट करताना पोलला धडकला आणि खाली पडला, तर दुसरा अपघात रात्री 11 वाजता विक्रोळी स्टेशनवर घडलेला आहे। स्टेशनवर एक तरुण मित्रांसोबत स्टंट करत असताना पोलला धडकलेला आहे। दोन घटना रविवारी रात्री घडलेल्या आहेत। तर चालत्या लोकलवर स्टंट करताना एकाचा जागीच मृत्यू झालेला आहे तर एक जण जखमी झालेला आहे। पहिल्या घटना जी आहे ती रात्री 9:40 आहे। विक्रोळी आणि घाटकोपर दरम्यान हा संपूर्ण स्टंटचा प्रकार जो आहे तो घडलेला आहे आणि यावेळेला हा तरुण स्टंट करत असताना पोलला धडकला आणि खाली पडलेला आहे। तर दुसरा अपघात रात्री 11 वाजता विक्रोळी स्टेशनवर घडलेला आहे। स्टेशनवर एक तरुण मित्रांसोबत स्टंट करत असताना त्याची सुद्धा धडक पोलला लागली आणि त्याच्यामध्ये तो पडला, त्याच्यामुळे तो गंभीर जखमी झालेला आहे। स्टंट करताना पोलला धडकल्यानं एकाचा मृत्यू झालेला आहे तर एक जण जखमी झालेला आहे। विशाल सिंह आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विशाल, वारंवार आवाहन केलं जातं, वारंवार असे प्रकार रेल्वेमधून आपण घडताना पाहत असतो, मात्र तरी सुद्धा लोक याच्यापासून काही एक धडा घेताना दिसत नाहीयेत, विशेषतः तरुण, आणि त्याच्यातून असे दोन प्रकार घडलेले आहेत। एकाचा मृत्यू झालाय तर एक जण जखमी झालेला आहे। वैशाली, जर आपण पाहिलं तर हे दोन प्रकार असे आहेत जे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत। असे अनेकशे प्रकार आहेत जे सीसीटीव्ही कैद होत नाहीये आणि असे दररोज किती तरुण असतात ज्यांना पोलीस धडक लागते असे स्टंट करताना। रेल्वे वारंवार आवाहन करते की धावत्या लोकांना पकडू नका किंवा चालत्या टायमाला डोकावू नका, पण तरी जे तरुण आहेत ते ऐकत नाही। आणि ही जी घटना आहे ती रविवारची आहे। रविवारी सुट्टीचा दिवस असतो आणि ही जी तरुण मंडळी जी आहे सुट्टी असल्यामुळे ट्रेनला आपल्या मित्रांसोबत बाहेर निघते आणि परत घरी जाताना किंवा त्या ठिकाणी जाताना ते ट्रेनमध्ये स्टंटबाजी करतात आणि ते स्टंटबाजी सीसीटीव्ही कॅमेरा कैद झालाय। बघू शकतो की ते तरुण कशा प्रकारे स्टंट करतायत ज्यामुळे एका तरुणाचा जीव गमावा लागलेला आहे। तर अजून एक तरुण आहे जो गंभीर जखमी आहे, त्याच्यावरती अजूनही हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे। पण हे जर आपण फुटेज पाहिलं तर एकच प्रश्न निर्माण होतो की नेमका ह्या घटनेमागे जबाबदार कोण आहे। कारण जर आपण रेल्वेला जबाबदार ठरवलं तर रेल्वे नेहमी आवाहन करते लोकांना की चालत्या ट्रेनमध्ये चढू नका किंवा डोकावू नका, तर अशामध्ये जर तरुण ऐकत नाहीये तर नेमका या घटनेमध्ये जबाबदार कोण आहे? वृषाली, नक्कीच अनेक प्रश्न उपस्थित होतात, मात्र प्रत्येक वेळेला रेल्वे ही जबाबदार असते असं नाहीच, कारण म्हणावं लागेल, कारण की आता जर ही आपण दृश्य आपण पाहिली तर त्याच्यामध्ये गर्दी तर आहे ट्रेनमध्ये, मात्र तरुणांमधला जे धाडस आहे, धाडस म्हणावं की याला आणि काय म्हणावं हा प्रश्न आता पडू लागलेला आहे, कारण की गर्दीमध्ये ते चढलेले आहेत मात्र स्टंट करताना हा प्रकार घडलेला आहे। त्याच्यामुळे वारंवार हा प्रश्न उपस्थित केला जातो। वारंवार जय महाराष्ट्राने असं आवाहन केलेलं आहे की चालत्या ट्रेनमध्ये चढू नका आणि अशा पद्धतीने स्टंट करू नका। विशाल, आपण अनेक आतापर्यंतच्या घटना घडलेल्या आहेत, महिन्याला जर पाहिलं तर 2, 3, 4 अशा घटना वारंवार घडत असतात, कधी स्टंट करताना, कधी गर्दीमुळे लोकांचा जीव गेलेला आहे। मात्र या घटनेला कारणीभूत असं म्हणावंच लागेल की तरुणच याला जबाबदार आहेत। स्टंटबाजी का केली जाते? अगदी बरोबर विशाली आहे। ह्या घटनेला जबाबदार पकडला गेला तर फक्त ते तरुण आहेत आणि जी तरुण मंडळी आहे ते शिकलेली तरुण मंडळी आहे, त्यांना चांगलंच माहिती आहे की चालत्या ट्रेनमध्ये चढू नका किंवा डोकावू नका किंवा कोणता स्टंट करू नका। रेल्वे एखादी आपण आता पाहिलं आणि जर आपण लोकलमध्ये ट्रॅव्हल केलं तर लोकल ट्रेनमध्ये सुद्धा नेहमीच अनाउन्समेंट होत असते की तिथे आपण स्टंट करू नका। हे ऐकून सुद्धा हे तरुण ऐकत नाहीये आणि ते स्टंट करतायत ज्यामुळे त्यांच्या जीवावरती हेतू आहे। आणि ज्या प्रकारे माहिती आहे की विक्रोळी आणि घाटकोपरमध्ये पोलला टक्कर झाल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाला आहे, हे लोकांच्या डोळ्यासमोर आहे आणि असे सीसीटीव्ही फुटेज आपण वारंवार दाखवले आहेत, तरी जे मुंबईतले तरुण आहेत ते ऐकायला तयार नाही आहेत आणि स्टंट करतायत। पण हे स्टंट त्यांच्याच जीवाला धोका होत चाललाय आणि ते जीव गमावत आहेत, पण तरी तरुण जागा होत नाहीये। लोकलमध्ये धावत्या लोकमध्ये स्टंट करतोय त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका आहे, पण तरुण ऐकायला तयार नाही आहे। मोठा प्रश्न आहे। तर प्रश्न असा होतोय की नेमकं हे तरुण ऐकणार कसे काय, कोणाचं ऐकणार, ज्यामुळे येत्या भविष्यात अशी घटना घडू नये।